तर नमस्कार मित्रांनो, मी परशुराम सोनगे. आपण पाहतात परशुराम सोनगे यूट्यूब चॅनल. तर 2027 पासून राष्ट्रीय जनगणना सुरू होणार आहे. पण सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे. कारण त्याचं कारण असं आहे की ही जी काही जनगणना होणार आहे ती जातनिहाय जनगणना होणार आहे. म्हणजे ह्या जनगणनेमध्ये जातनिहाय संख्या, प्रत्येक जातीची किती लोक आहेत आणि त्यांच्या कुठला आर्थिक स्तर आहे अशा पद्धतीचे ते तपासण्यात येणार असल्यामुळं या राष्ट्रीय जनगणनेला च्या संदर्भात फार चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये तर काही नेत्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. साहजिकच आहे की आता जी काही जनगणना होणार आहे आणि जे जातीमध्ये काही संघर्ष उभा राहिलेला आहे आणि ओबीसी प्रवर्गामध्ये अनेक जाती जाण्यासाठी चळवळी करतायत, आंदोलन करतायत, याचा अर्थ ही जी काही जनगणना होणार आहे ती अनेक आंदोलनांनी आणि अनेक संघर्षांनी म्हणजे प्रभावित होणार आहे. तशा पद्धतीचं प्रबोधन करून कशा पद्धतीचं आपण जनगणनेमध्ये माहिती द्यावी अशा प्रकारच्या काही कार्यशाळा सुद्धा काही जातीचे लोक घेणार आहेत. आणि आपण आपण जास्त कसे संख्येने आहोत अशा पद्धतीचा प्रभाव तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. वास्तविक पाहता जनगणनामध्ये ह्या साऱ्या गोष्टीचा किती प्रभाव पडेल प्रत्यक्ष जनगणना सुरू झाल्यानंतर, हे आता जनगणना सुरू झाल्यानंतरच आपल्याला कळेल. परंतु 1931 साली ब्रिटिशांनी जी काही जनगणना केलेली होती त्याच्याच आधारे आपलं आरक्षण धोरण असेल, नंतर जातनिहाय जो काही विकासाचे काही धोरण आपण ठरवले, निधीच्या काही तरतुदी जे केल्या, 1931च्या ज्या ब्रिटिशांनी जी काही जनगणना केली होती त्याच्याच आधारे आपण ठरवले होते. आता म्हणजे आतापर्यंत जे काही आरक्षणाचं धोरण आहे आणि त्यानंतर जातीनिहाय विकासाचे काही धोरण आहेत ते फक्त अंदाजपंतेच म्हणजे अंदाजेपंतेचे ठरवण्यात आलेले होते. एक गेस करून इतक्या जातीची इतकी लोक असतील, एका असा वस्तुनिष्ठ अभ्यास किंवा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण त्याचं राज्याकडे किंवा कुठल्याच केंद्र सरकारकडे, कुठल्याच राज्याकडे किंवा केंद्र सरकारकडे उपलब्ध नव्हतं. सर्वेक्षण उपलब्ध नसल्यामुळे जे काही डाटा उपलब्ध आहे त्याचा एक अंदाज बांधून अशा पद्धतीचं आरक्षणाचं धोरण असेल आणि जातीनिहाय विकासाचे काही निधी आहे त्याची तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. आणि त्यामुळे प्रत्येक जातीमध्ये आता संघर्ष उभा राहिलेला आहे. आणि जातीनिहाय जनगणना करण्यातच येऊ नये अशा पद्धतीची भूमिका अनेक पक्षांनी घेतल्या होत्या, अनेक सरकारने पण घेतल्या होत्या. कारण राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी भारतीय समाजाचं असं जातीमध्ये वर्गीकरण करणं म्हणजे जातीमध्ये द्वेष पसरण्यासारखं आहे. आणि भारतीय जरी म्हणत आपण म्हणजे विविधतेतून एकता जरी असेल, तर जेव्हा जातीमध्ये संघर्ष उभा राहतो आणि तो संघर्ष तीव्र धारण करतो त्यावेळेस खचितच राष्ट्रीय एकात्मतेला आणि अखंडतेला आणि सामाजिक सलोख्याला त्याची बाधा पोहोचू शकते. हे जरी असलं तरी आरक्षणाचं धोरण असेल आणि जातीमध्ये जो आता काही संघर्ष उभा राहतो आहे आणि जातीचे काही मागण्या येत आहेत त्या अनुषंगाने आता जातीनिहाय जनगणना करणं सरकारसाठी अपरिहार्य ठरलेलं आहे. पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातीनिहाय जनगणना होणार आहे याची एक वेगळ्याच प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. कॅबिनेट मंत्री असलेले छगन भुजबळ आणि ओबीसीचे मास लीडर म्हणून ओळखलेले छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी आता नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये जातनिहाय जनगणनेमध्ये नोंदवण्यात येऊ नये, म्हणजे ओबीसी प्रवर्गात त्यांची नोंद करण्यात येऊ नये. आणि जर अशा प्रकारची जर नोंद त्यांची ओबीसीमध्ये करण्यात आली तर ते आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. वास्तविक पाहता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिले गेलेलं नाही, एससीबीसीतून ते आरक्षण दिले गेलेलं आहे. परंतु शिंदे समितीच्या माध्यमातून जे काही कुणबी मराठा आणि मराठा कुणबीची नोंदी आहेत त्या 2 वर्षापासून शोधण्याचं काम झालेलं आहे. आतापर्यंत सरकारच्या उदासीनतेमुळे आणि प्रशासनाच्या असहकार्यामुळे अनेक कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जे काही लोक आहेत ते वंचित राहिले होते, ओबीसी प्रवर्गाच्या सवलतीपासून वंचित राहिलेले होते. परंतु शिंदे समितीच्या माध्यमातून ते नोंदी शोधण्यात आले आणि 8,53,000 प्रमाणपत्र निर्गमित झाले असं सांगण्यात येत आहे. आणि इतकं सारा म्हणजे कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हे जर एखाद्या मराठा समाजाकडे जर प्रमाणपत्र असेल तर त्याची जात नोंदताना म्हणजे ओबीसी प्रवर्गातच नोंदवण्यात येणार आहे. कारण असं जरी छगन भुजबळ म्हणत असतील तरी त्यांचा मज्जाव करणं म्हणजे हे एक सामाजिक सलोख्याला किंवा एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभं राहील. आणि त्या आंदोलनामध्ये जे काही तथ्य असणार आहे ते तथ्य तितकंच असणार नाही. कारण ऑलरेडी जे काही कुणबी मराठा आणि मराठा कुणबी आहेत ते ओबीसी प्रवर्गामध्येच आहेत.
याच्या अगोदर सुद्धा अनेक विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये अनेक ही लोक, मराठा समाजाची लोक कुणबी ह्या जातीमध्ये असल्यामुळं ओबीसी प्रवर्गामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळं कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ज्याचं प्रमाणपत्र आहे, असे सारे कुटुंब ओबीसी प्रवर्गातच नोंदवले जातील आणि ते रितसरच आहे. पण सध्या जातीचा जेवढा काही संघर्ष उभा राहतो आहे आणि त्यातनं अनेक प्रकारच्या भीती अनेक दाखवले जात आहेत आणि ह्या आरक्षणाचा असेल व जातीजाती संघर्ष असेल, याचं जे काही राजकारण आता महाराष्ट्रीय स्तरावर रंगवलं जात आहे, त्याच्यातून ही एक संघर्षाची ठिणगी उडू शकते. परंतु मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांच्याकडे जे प्रमाणपत्र आहेत, त्या लोकांचा ओबीसी प्रवाहामध्ये नोंदणी करण्यामधून त्यांना मज्जाव करणं किंवा तसं जाहीरपणे आव्हान करणं हे चुकीचं आहे. कारण अशा पद्धतीचं आव्हान करणं म्हणजे जी काही सामाजिक सलोख आहे त्यालाच आव्हान दिल्यासारखं आहे. पण ही राजकारणी लोक आहेत, अशा पद्धतीचं ते आव्हान करू शकतात, अशा पद्धती बोलू शकतात. कारण त्यांना जातीमध्ये भारतीय समाजाचं वर्गीकरण करून जाती अस्मिता कुरवाळून आपापल्या जातीची अस्मिता जागृत करून त्यांच्या महत्वाकांक्षा चेतून आपल्या राजकारणाच्या पोळ्या बाजून घ्यायच्या असतात. पाचवीपत्ता शिंदे समितीच्या माध्यमातून ज्यांना कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हे काही प्रमाणपत्र मिळाले आहेत, हे म्हणजे काही सरकारने त्या लोकांवर केलेली मेहरबानी नाही. मुळातच ओबीसी प्रवर्गातून त्यांना जे काही सवलती देण्यात यायला पाहिजे होत्या, सरकारच्या इच्छा उदासीनतेमुळे आणि प्रशासनाच्या असहकार्यामुळेच त्या नोंदी दडवून ठेवण्यात आलेल्या होत्या आणि ज्या त्या लोकांना त्या भेटलेल्या नव्हत्या. आणि त्या ओबीसी प्रवर्गातून मिळणाऱ्या सवलतीपासून हे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे वंचित राहिलेले होते. आता त्यांच्या नोंदी ओबीसी प्रवर्गातून करण्यात येऊ नये असं जरी कुणी आव्हान केलं तरी ते प्रत्यक्ष जनगणनेमध्ये तसं सरकार करू शकणार नाही. कारण ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्याच्या नोंदी ह्या घ्यावाच लागणार आहेत. पण अशा पद्धतीचं वक्तव्य करून समाजामध्ये एक प्रकारची एक दुही तयार करणं, द्वेष निर्माण करणं आणि आपापल्या जातीच्या अस्मिता कुरवाळणं, सामाजिक सलोख्याला चालना देण्याचं काम राजकारणी करणार आहेत. आणि राजकारणामध्ये आता प्रामुख्याने राजकारणाचं जे काही मुख्य जे काही तत्व राहिलेलं आहे ते जात राहिलेलं आहे. म्हणजे तत्व आणि विचारानं कधीच राजकारण्यांनी मोठमाती दिलेली आहे आणि आपापल्या जातीचं संघटन करून जातीची अस्मिता पुरवून त्या महत्वाकांक्षा पेटवूनच आता राजकारण करण्याचे दिवस आलेले आहेत. तशाच पद्धतीचं राजकारण आता देशभरात केलं जात आहे. अनेक पक्षीय आपलं राजकीय नीती ठरवताना जात हा निकष ठरवूनच ते करतायत. अशा पद्धतीने केल्यानंतर जे काही आपल्याला घटनेमध्ये जी काही समता प्रस्थापित करण्यासाठी जी भारतीय समाज एक समतेमध्ये असेल अशा प्रकारचं जे काही उद्दिष्ट आहे त्याच्यापासून आपण जवळ नाही तर आपण दूर चाललेलो आहोत. म्हणजे जातीनिहाय जनगणना करून आरक्षण धोरण आणि जातीनिहाय निधीची तरतूद करणं हे जरी ठरलं असेल तरी त्या जातीमधील जे काही प्रगल्भ लोक आहेत, म्हणजे श्रीमंत झालेले लोक आहेत, त्यांचं जे काही स्तर उंचावलेलं आहे त्याने अजून कोणीही जातीचं आपलं आरक्षण स्वतःहून नाकारलेलं नाही. म्हणजे आपल्याला जातीच्या आरक्षणाची गरज नाही अशा पद्धतीचं कोणी नाकारलेलं नाही. आणि असं जर होत असेल तर आर्थिक अनेक त्या जातीतील जे काही निम्न स्तरातील लोक आहेत ते मागासच राहणार आहेत आणि याच्या बाबतीत कुठलंही धोरण ठरवण्याची गरज आहे. पण असं कोणीही धोरण ठरवण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि नॉन क्रिमिनलची सुद्धा जी काही अट आहे ती दिवसेंदिवस वाढवलीच जात आहे. म्हणजे त्या जातीतील जी काही सदन कुटुंब आहेत तेच त्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत. त्याच्या संदर्भात कोणी बोलणार नाही आणि सरकार हे कुठल्याही सरकार कुठल्याही प्रकारचा भूमिका घेणार नाही. कारण हे आता राजकारणाचं माध्यम झालेलं आहे, राजकारणाचं साधन झालेलं आहे आणि कुणालाही कुठल्याच जातीतल्या लोकांना नाराज करायचं नाही आणि कुठं असंतोषाला कारण ठरायचं नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर जनगणनेमध्ये म्हणजे सरकारनंच निर्गमित केलेली प्रमाणपत्र आम्ही नोंदवून देणार नाही अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे एक प्रकारच्या समाजामध्ये दुही निर्माण करण्यासारखंच आहे आणि एक सामाजिक सलोख्याला ते चॅलेंज दिल्यासारखं आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.